नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जीवा आता नंदिनीच्या आनंदासाठी काही करायला तयार असतो. तर नंदिनीच्या वाढदिवसाला जीवाने आता सरोगोट मदर शोधून आणलेली असते आणि बर्थडे सेलिब्रेशनच्या दिवशी ही आनंदाची बातमी नंदिनीला देणार असते. आपल्याला 15 जूनला पाहायला मिळेल की नंदिनीचा वाढदिवस असतो आणि घरामध्ये सेलिब्रेशन सुरू असतं. त्याच वेळी जीवा नंदिनीकडे येऊन म्हणतो की तुला मी असा आनंद देणार आहे ना, त्याची तू प्रतीक्षा करत होतीस. त्यानंतर जीवा हा नंदिनीशी आर्या सामंतसोबत भेट घडवून आणतो आणि आपल्या बाळासाठी सरोगेट मदर सापडली आहे असं जीवा म्हणतो. पण मित्रांनो, या ठिकाणी असा ट्विस्ट येतो की आता सगळ्यांनाच कळतं की नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे. तर आपल्या बहिणीचं मिसकॅरेजचं सत्य ऐकल्यानंतर आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो. एवढं मोठं सत्य नंदिनीताईनं माझ्यापासून लपवलं हे तिला सहन होत नाही. पण तिला गुरुजींचंही बोलणं आठवत असतं की लवकरच सगळा गुंता सुटणार आहे. मिसकॅरेजसोबत काव्याही कळतं की नंदिनी यापुढे आई कधीच होऊ शकत नाही. त्याचमुळे काव्याला आता खूपच त्रास होऊ लागतो. असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.